तर मम्मी गेली होती लग्नाला. त्या दिवशी मायराने बघा काय काय करामती करून ठेवल्या होत्या. पूर्ण लिपस्टिकची वाट लावून ठेवली होती. त्याच्यानंतर माझी नेलपेंट खराब केली होती. तर त्यानंतर माझ्या मोबाईलला पूर्ण लिपस्टिक आणि फाउंडेशन, लिक्विड फाउंडेशन आणि नेल पॉलिश वगैरे सगळं लावून ठेवलं होतं आयफोनला. तर बघा किती खराब केलं. निघता निघत नव्हता माझ्या कवरचं तो तिने लावलेलं सगळं नेल पॉलिश वगैरे. तर मी किती प्रयत्न करते नखाने काढायचा तरीसुद्धा ते निघत नाही आहे. त्यानंतरनं तिने माझा खूप मार खाल्ला, कारण की मी तिला झोपायला सांगितलं होतं. तर ती मला झोपवलं आणि मी स्वतःच्या काहीतरी करामती करत होती. तर तुमची पण मुलं असं काय करतात का तुम्हाला झोपी लावून, ते नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी त्याला चांगला वॉश केला आणि त्यानंतर हाय फ्रेंड्स, तर बघा आज पण बाबूने काय विहाने मला काय झोपून दिलं नाही आहे. 4 वाजता त्याची मालिश वगैरे केली परत एकदा, कारण की असं त्याला घेऊन ना त्याची छाती वगैरे भरून आली. आणि त्याच्यानंतर जाऊन झोपला आहे. त्यानंतर मग मी झोपले बघा, पूर्ण डार्क सर्कल झाले ते, डोळ्याला झोप नाही आहे. आणि आता मी किचनमध्ये, तर मी ना रवा भाजत होते मायरासाठी. आणि मायराने बघा किती सारा रवा ना खाली, म्हणजे मी बाहेर गेले होती आणि त्यानंतर ती येऊन तिने हलून गेले, तर तिने किती सारा रवा ना खाली सांडला आहे. आणि माझ्या पोरीला ना सगळं बायांचं सगळं काम, म्हणजे जे मम्मी करते किंवा मी करते ते सगळं काम तिला करायचं असतं. मग अशी वॉशरूमला गेली आणि कपडे धुत बसली साबण घेऊन. अशी पोरगी आहे माझी. आणि लेकीले कामाचे असतं ते बघा, किती रवा सांडलाय मागं पण. खरंच एक लेक असावी सगळ्यांना, म्हणजे अशी आत्ता करतात लहानपणी, मोठी झाल्यावरती काय नाही करत. तर खरंच ती एवढी हाताने कुठली पण गोष्ट करते ना, खूप भारी वाटतं. तुमची पण छोटी छोटी अशी, तुमच्या पण छोट्या छोट्या मुली असतील, ते पण तुम्हाला असेच काम करू लागत असतील किंवा काम वाढवून ठेवत असतील. तसंच माझं पण काम वाढवलेलं आहे. तर चला कंटिन्यू करा. त्यानंतर ना बाबूला झोपून वगैरे सगळं काम थोडंफार आवरलं, नाश्ता वगैरे केला. त्यानंतर ना मला लसूण सोलायचा होता. तर मी गावावरनं लसूण आणला होता आणि आम्ही रात्रीचं बाजारामध्ये गेलो होतो गावाला तेव्हा. तर त्यामध्ये आली होती आजी आली ती माझी. तर आजीला आम्ही आई म्हणतो. तर त्यानंतर ना तिला ना लकी ड्रॉमध्ये ही साडी लागली होती काल आमच्या समाजामध्ये. तर खूप सुंदर आणि सॉफ्ट साडी होती आणि त्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान होतं. ऑरेंज आणि रेड तर खूप छान दिसत होता. तर मला दाखवण्यासाठी आणली होती आजीने साडी. तर खूप मस्त होती आणि आजीने पार्टिसिपेट केलं होतं, तर आजीला एक गिफ्ट भेटलं होतं. आणि त्यानंतर तिला एक डब्बा पण भेटला होता. हळदी कुंकू वगैरे होतं आमच्या समाजामध्ये. तर ती साडी बघितली आणि आजीकडे दिली. तर मी सांगत होती, तर गावाला आम्ही घेतलेला लसूण तो खूप खराब निघाला, कारण की त्याला पाणी मारलेलं होतं आणि ओला होता लसूण. तर मी तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये किती खराब झाला आहे लसूण, अख्खी बुरशी चढलेली लसणाला. त्यामुळे लसूण मी साफ करत होते आणि साफ करताना व्हिडिओ काढला, कारण की कधी आपण घाईघाईने घेतो, पण काही लोक आपला फायदा उचलतात आणि आपल्याला कुठली पण वस्तू हातामध्ये देतात. आपल्या घाईघाईचा फायदा आपला लोक उचलतात. त्यामुळे घाईघाईमध्ये आम्ही घरी चाललो होतो तेव्हा घेतला होता. तर पूर्ण असा घाण झाला आहे. पप्पांनी तो त्याचा कुकर लावला. मला डाळ बनवायला सांगितले पप्पांनी, कारण की आज मी लेट उठली आणि पप्पांनी डाळीचा कुकर लावला. पप्पांना सुट्टी. तर आता मी डाळीला फोडणी देते. तर पप्पांना कांदा टाकून डाळीला फोडणी द्यायला सांगितले पप्पांनी, कारण की पप्पांना तशीच डाळ आवडते. आणि 2-4 चपात्या पण करणार आहे मायरासाठी, माझ्यासाठी. तर चला कंटिन्यू करा. आणि छान जेवण करता करता मी तुमच्यासोबत छान छान गप्पा मारणार आहे. बाळ आता आंघोळ घालून वगैरे छान असं झोपलं आहे. दूध का नाही पिलं, त्याला फीड करत होते पण त्यांनी दूध नाही पिलं. आणि तर तोपर्यंत म्हटलं पटापट काम आवरून घ्यावं, तो उठेनच थोड्या वेळाने. तर मायराला भरवलं. आज तिला खूप लेट झाला नाश्ता करायला. मी तिला भरवला नाश्ता आणि मी पण नाश्ता केला. आणि आता म्हणणार डाळ वगैरे करावं, मम्मी येणंच कामावर आणि तोपर्यंत. तर खरंच खूप गरम व्हायला लागलं आणि त्याला बिलकुल गरमी सहन होत नाही आणि आम्हाला कोणालाच गरमी सहन होत नाही.
आणि खरंच पुणेकर जे जे व्हिडिओ बघत असतील त्यांना खरंच मुंबईमधलं वातावरण, उन्हाळ्यातलं वातावरण सूट करत नसेल. कारण की या टायमाला बऱ्यापैकी थंडी होती आणि काय वाटलं नाही. पण आता 2-4 दिवस झालं ना बऱ्यापैकी अशी गरमी वाटते. किती फॅन चालू आहे, 2 फॅन चालू आहे तरीसुद्धा गरमी वाटतीच आहे. आणि किचनमध्ये काय फॅन वगैरे नाही आहे. किचनमध्ये विंडो आहे, ती पण मम्मीने बंद केले. पाली वगैरे येतात ना घरामध्ये म्हणून. तर म्हणून आता आम्ही जाणार आहे. तर आमचं फायनली तिकीट बुक झाले ते. तर आम्ही जाणार होतो 3 तारखेला, पण ग्रहण आहे, खग्रास ग्रहण आहे म्हणून आम्ही 3 तारखेला नाही जाणार आहे, 2 तारखेलाच जाणार आहे. कारण की ग्रहणाच्या टायमाला बाळाला वगैरे चांगलं नसतं. आणि ते येणार आहेत, आधीच येणार आहेत, रविवारी येणार आहेत. त्यांच्यासाठी तर बघू, फिश वगैरे आणतील पप्पा, कारण की त्यांना फिश खूप आवडतं खायला. आता फायनली आम्ही पुण्याला जाणार आहे. आमची सुट्टी इकडची संपलेली आहे. पटापट नाश्ता करते, पटापट गेली बाहेर, अजिबात घरात थांबत नाही. आता तिकडे गेल्यानंतर तिला कुठे भेटणार आहे बाहेर जायला. बिल्डिंगमध्ये असतं का, बिल्डिंगमध्ये सगळे स्वतःचे रूम्स बंद असतात. मग आमच्या दोघांचाच लय कालवा असतो. आणि आता 3रं बाळ आहे. आईंना, माझ्या सासूला बिलकुल करमतच ना आम्ही नाही येत. आता आल्यानंतर ना खूप भारी वाटेल, खूप छान वाटेल त्यांना पण. करमून जाईन, नाही तर करमत नसेल. आता किती दिवस झाले मी इकडेच आहे. आता गरमीमुळे असं वाटते की कधी जाते आता मी तिकडे. आता आम्ही लवकरात लवकर जाणार आहे आमच्या घरी बाळाला घेऊन. आणि तिकडचं वातावरण त्याला सूट पण करेल, कारण की थंड वातावरणात राहायची सवय येते. गरमी बिलकुल सहन होत नाही. अख्ख्या त्याच्या अंगाला ना घामोळ्या वगैरे, खूप घामोळ्या आल्या आहेत. आणि काल आता इंजेक्शन मारायला गेले तर त्यांनी सांगितलं त्याला डायपर वगैरे बिलकुल यूज करू नका. मी नाही यूज करत, मी फक्त संध्याकाळच्या टायमाला आणि कधीतरी असं काही काम आहे मी घेऊ नाही शकणार म्हणून त्याला डायपर यूज करत असते. तर बघू, तिथे गेलं तर नाहीच, तिथे थंड वातावरण आहे, तिथे मी बी नाही रडणार तो जास्त. खूप गरमी, म्हणजे खूप गरमी झाली आहे. आणि त्यातली त्यात किचनमध्ये फॅन नाही तर अजून गरमी होते. मग मी मम्मीकडे आल्यानंतर ना किचनमध्ये बिलकुल उभं राहत नाही, कारण की मला गरमी बिलकुल सहन होत नाही. बाकी तुमच्या इकडे पण भरपूर, जे मुंबईमध्ये राहत असेल त्यांना माहितीच असेल की किती गरमी आहे वगैरे मुंबईला. चला फटाफट व्हिडिओ काढत तुमच्याशी बोलत जर मी आज जेवण बनवेन तर मला खूप टाईम होईल मला वाटते. तर ना मी आता हे सगळं कापून घेतले, बाईला फोडणी देते, त्याच्यानंतर मी तुमच्याशी कंटिन्यू करते. ओके, पण प्लीज स्किप नका करू व्हिडिओ, लास्टपर्यंत नक्की बघा आणि प्लीज सपोर्ट करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मी तर इथे मी मिरची, कांदा, टमॅटो आणि ते लसूण घेतला. तर आता मी ते कापून वगैरे घेतला. आता मी फोडणी देते, त्याच्यानंतर मग कंटिन्यू करते व्हिडिओ. छान असं लसूण, कढीपत्ता, मिरची, कांदा आणि टमॅटो असं भाजून घेतलं आहे. आता आपण त्यात मीठ पण टाकलं आहे, फक्त हळद टाकायची. हळद टाकून डाळ टाकून घेऊया. आता मी थोडंसं पीठ मळलं आहे. आता मी चपात्या करून घेते पटापट, कारण की आता 2 वाजता झालं, जेवणाचा टाईम होईना तुझं आता. चला मी पीठ मळते आणि चपात्या करून घेते.
तर मम्मीला दिलं जेवायला आणि इथे कारल्याची भाजी करते मी घरून आणि आता मी अंड्याची पोळी करून घेते. तर चला. आज अंडा चपाती कारलं, आज संडे स्पेशल. आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. आणि आताच बाबू उठला होता, त्याला फीड केलं आणि आता तो परत झोपला आहे, कारण की त्याला भरपूर गरमी होते. तर कपडे वगैरे काही घातली नाही, तर आंघोळ वगैरे घातली आणि बाळू त्यामध्ये त्याला फोल्ड केले आणि तसंच तो खाली झोपला. आता तर चला, आता मी जेवते, मारायला भरवते. तर चला आता मी जेवून घेतो, तुम्ही पण या जेवायला. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. खूप थकले आता.